हॅलो स्टुडंट्स, मी नंदा. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपले स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपण महाराष्ट्र लॉ सी ई टी जी की 5 इयर्स कोर्स आणि 3 इयर्स कोर्ससाठी घेतली जाते, ज्याला आपण लॉ सी ई टी म्हणून ओळखतो. त्याच्यामध्ये आपण लिगल ॲप्टिट्यूड पाहत आहोत. जे कोणी स्टुडंट येणारी लॉ सी ई टी देणार आहेत, जे की 2024मध्ये येत आहे, त्यांच्यासाठी हे लेक्चर युजफुल असणार आहे. त्याच्यामध्ये आपण आजच्या लेक्चर्समध्ये इम्पॉर्टंट अमेंडमेंट्स पाहणार आहोत. जे काही घटनादुरुस्तीज आहेत, आत्ता सध्या ज्या रिसेंट झालेल्या आहेत, त्याचबरोबर ज्या इम्पॉर्टंट झालेल्या आहेत, त्या आपण घटनादुरुस्ती आज पाहणार आहोत. लेक्चरला सुरुवात करण्याआधी महाराष्ट्र लॉ सी ई टी एक्झाम जी की 2024मध्ये होणार आहे, त्याचा कम्प्लीट कोर्स ग्लोबल ऑनलाईन मराठीने आपल्याला अवेलेबल केला आहे, जो की 5 इयर्स आणि 3 इयर्स या दोन्ही कोर्समध्ये अवेलेबल असणार आहे. ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमाचे व्हिडिओ लेक्चर्स मिळणार आहेत, संपूर्ण विभागावरील संपूर्ण अभ्यासक्रमाचे नोट्स मिळणार आहेत आणि या नोट्स तुम्हाला PDF स्वरूपामध्ये सुद्धा मिळणार आहेत. त्याचबरोबर संपूर्ण अभ्यासक्रमावरील मॉक टेस्ट मिळणार आहेत आणि उत्तरांसह MCQचे क्वेश्चन सुद्धा मिळणार आहेत. सो वेळ न घालवता तुम्ही या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा तुम्ही प्ले स्टोअरवर जाऊन सुद्धा ग्लोबल ऑनलाईन ॲपसुद्धा डाउनलोड करू शकता आणि तिथे जाऊन सुद्धा हा कोर्स परचेस करू शकता. कसा करता येऊ शकतो तो, ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करून तिथे तुम्ही स्टोअर या ऑप्शनवरती जाऊन सर्च बारमध्ये CET ऑप्शन टाकू शकता आणि CET ऑप्शन टाकल्यानंतर तुम्हाला 5 इयर्स कोर्स आणि 3 इयर्स कोर्स असे दोन्ही कोर्सेस CETचे जे अवेलेबल आहेत ते दिसून जातील. जो तुम्हाला ॲप्लिकेबल होईल तो तुम्ही अप्लाय करू शकता. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय कंटेंट मिळेल हे दोन्हीमध्ये सुद्धा वेगवेगळं दिसत असेल तुम्हाला, की 5 इयर्ससाठी जो कोर्स आहे, 5 इयर LLBसाठी चा जो कोर्स आहे त्याच्या CETमध्ये काय येणार आहे आणि महाराष्ट्र LLB 3 इयर्स कोर्सच्या CETमध्ये काय येणार आहे, हे दोन्ही कंटेंट तुम्हाला इथे दिसून जातील. त्याचबरोबर तुम्हाला कळेल की ॲक्च्युअल काय काय कंटेंट या कोर्समध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केलेला असेल. ओके, तर वेळ न घालवता आपण हे जाणून घेऊया की कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट्स काय आहेत किंवा घटनादुरुस्ती म्हणजे काय आहे. आता घटनादुरुस्ती जाणून घेण्याच्या आधी आपल्याकडे जे इंडियन कॉन्स्टिट्यूशन आहे किंवा भारतीय राज्यघटना जी आहे, ती भारतीय राज्यघटना ही वर्ल्डमधली सगळ्यात मोठी राज्यघटना जी कुठली आहे ते आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशन. ओके, भारतीय राज्यघटना आपण ही सगळ्यात मोठी आहे. आणि ती का मोठी आहे? कारण आपण रिटन कॉन्स्टिट्यूशन फॉलो करतो. जसं आपण सोर्सेस किंवा सायलेंट फीचर्स वैशिष्ट्य ज्यावेळी बघितली त्यावेळेस आपण बघितलं होतं की रिटन कॉन्स्टिट्यूशन लिहून ठेवलेलं कॉन्स्टिट्यूशन कोणाचं असेल तर ते भारताचं आहे. आणि लिहून ठेवलेल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये बरेचसे असे बदल झालेले आहेत. आधी आपण ज्यावेळी शेड्यूल्स पाहिलेले आहेत, तर शेड्यूल्स पाहताना आपण ॲक्च्युअल किती अनुच्छेद आहेत किंवा आर्टिकल्स कॉन्स्टिट्यूशनमध्ये आहेत आणि किती पार्ट्स आहेत आणि किती शेड्यूल्स आहेत हे आपण बघितलं होतं. तर बेसिक आर्टिकल्स हे किती होते, तर 395 होतं ज्यावेळी कॉन्स्टिट्यूशन बनवलं त्यावेळी. आणि त्याच्यानंतर आत्ता रिसेंट किती आहेत, तर 445 आहेत. आता ते 445 कसे झालेले आहेत, तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा घटनादुरुस्तीच झालेल्या आहेत. आणि घटनादुरुस्ती झाल्यामुळे बरेचसे आर्टिकल्स इन्सर्ट केले गेले आहेत, नव्याने बदल केले गेले आहेत आणि त्याच्यामध्ये ABC किंवा अ ब क असं वाढवलेले आहे. आता अ ब क म्हणजे काय की बाबा आर्टिकल फर्स्ट आहे तर सेकंड आर्टिकल हे त्याच्याशीच रिलेटेड असणार आहे किंवा ह्या फर्स्ट आर्टिकलमध्ये अमेंडमेंट करायचे आहे तर त्यालाच प्रोव्हाइडेड दॅट केला जातो किंवा AB केला जातो. ओके, म्हणजे 1A केला जातो, म्हणजेच ह्याच आर्टिकलचा हा पार्ट आहे. अशा पद्धतीनं असे बरेचसे आर्टिकल्स इन्सर्ट केलेले आहेत. आता घटनादुरुस्ती काय आहे, तर घटनादुरुस्ती संविधानातील औपचारिक बदल आहेत जे मूळ मजकूर बदलतात किंवा बदलवतात. मूळ मजकूर हा बदललाच पाहिजे असं काय नाही आहे किंवा नव्याने काहीतरी इन्सर्ट केले जाऊ शकतं. औपचारिक बदल असू शकतो किंवा काहीतरी नव्याने इन्सर्ट सुद्धा केलं जाऊ शकतं. म्हणजेच समजा एखादी लाईन बदलली आहे म्हणजे काय की तिथला जो मजकूर आहे तो काढलेला आहे, पण नव्याने काहीतरी मजकूर इन्सर्ट केला आहे, याला सुद्धा आपण एक घटनादुरुस्तीच म्हणतो. घटनादुरुस्ती हा संविधानाच्या विद्यमान तरतुदींमध्ये केलेला बदल आहे आणि त्यामुळे मूळ मजकुरात दुरुस्ती केली आहे. म्हणजेच जे आधीचं कॉन्स्टिट्यूशन आहे त्याच्यामध्ये जो मूळ तरतूद दिलेली आहे त्याच्यामधला जो मूळ मजकूर आहे तो प्रत्येक वेळेस चेंजेस येत जातील, त्या पद्धतीनं तो दुरुस्त केलेला आहे. आणि तो कोणत्या आर्टिकल खाली करता येतो, तर 368 खाली करता येतो. ओके,
मग 368 जे आर्टिकल आहे ते आपल्याला परवानगी देतं, म्हणजेच कॉन्स्टिट्यूशनमध्ये प्रत्येक गोष्टीसाठी आपण परवानगी घेतो किंवा प्रत्येक गोष्टीसाठी प्रोसिजर आहे. तर जसं आपण मागे ज्यावेळी सुप्रीम कोर्टचे पॉवर्स फंक्शन्स बघितले किंवा हायकोर्टचे बघितले त्यावेळेस त्या आर्टिकल वाईज ते आपल्याला मिळालेले आहेत. तसंच घटनादुरुस्ती आपल्याला कोणत्या आर्टिकल्स खाली आहे तर 368 खाली आहे. म्हणजेच 368 कुठलीही घटनादुरुस्ती करायची असेल तर कोणत्या आर्टिकल वाईज तुम्ही प्रोसिजर केली पाहिजे तर 368 वाईज केली पाहिजे. हा तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो की घटनादुरुस्ती कोणत्या आर्टिकल खाली केली जाऊ शकते आणि त्याच्यामध्ये मग तुम्हाला ऑप्शन्स अनुच्छेद 212 दिला जाऊ शकतो, 368 दिला जाऊ शकतो, असे 4 ऑप्शन्स दिले जाऊ शकतात. त्यामुळे हे ऑप्शनल जे ऑप्शनवाले किंवा MCQ क्वेश्चनसाठी ही खूप महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत. आता मेन इम्पॉर्टंट अमेंडमेंट्स आपण बघणार आहे. ओके, इम्पॉर्टंट अमेंडमेंट्स काय आहेत ते आपण बघणार आहे. आता फर्स्ट अमेंडमेंट जी आहे ती 1951ला आलेली आहे. तर 1951ला अमेंडमेंट जी झालेली आहे ती फर्स्ट झालेली आहे. म्हणजेच कॉन्स्टिट्यूशन कधीही झालं होतं 1950ला लागू केलं होतं आणि एकाच वर्षामध्ये आपण फर्स्ट अमेंडमेंट केली होती, म्हणजेच फर्स्ट घटनादुरुस्ती केली होती. त्याच्यामध्ये आपण काय काय चेंजेस केले होते तर जे सेव्हिंग लॉज आहेत किंवा मग ॲक्विजिशन ऑफ इस्टेट आहे. द सेव्हिंग लॉज म्हणजे काय की जी प्रॉपर्टी आहे त्याच्यासाठीचे जे किंवा जमिनी होत्या त्यांच्यासाठी जे सेव्हिंग लॉज होते ते बनवले होते. त्याचबरोबर जी इस्टेट आहे ती कशी ॲक्वायर करायची आहे त्याच्याविषयीचे जे लॉज होते ते थोडेफार चेंजेस केले होते. त्याच्यानंतर सेकंड पॉईंट काय होता, मेन पॉईंट की 9th शेड्यूल जे होतं ते 9th शेड्यूल फर्स्ट अमेंडमेंटने इन्सर्ट केलं होतं, जे काय प्रोटेक्ट करतं लँड रिफॉर्म आणि अदर लॉज, जे की त्याच्यावरती ज्युडिशियल रिव्ह्यू घेता येणार नाही. ओके, आता हे 9th शेड्यूल तुम्ही कनेक्ट करू शकाल की ज्यावेळी आपण शेड्यूल्स बघितले त्यावेळी आपण ॲक्च्युअल शेड्यूल्स म्हणजे 1950ला ज्यावेळी भारतीय राज्यघटना तयार झाली त्यावेळी आपण बघितले होते की टोटल 8 शेड्यूल्स होते. त्याच्यानंतर कुठले कुठले इन्सर्ट झाले तर 9, 10, 11, 12 हे 4 इन्सर्ट झालेले आहेत. तर 9th शेड्यूल हे कोणत्या अमेंडमेंटने झालेले आहे तर फर्स्ट अमेंडमेंटने झालेलं आहे 1951ला. त्यानंतर नेक्स्ट काय आहे तर स्पेशल प्रोव्हिजन्स काय आहेत ज्या की सोशली आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासला दिल्या पाहिजेत, जे की ॲडव्हान्समेंटसाठी दिल्या पाहिजेत. अशा स्पेशल प्रोव्हिजन्स कुठल्या अमेंडमेंटने तयार केल्या तर फर्स्ट अमेंडमेंटने. आधी कोणत्या अमेंडमेंट्स म्हणजे ऑलरेडी कुठल्या दिल्या होत्या तर त्याच्यामध्ये SC ST साठी दिल्या होत्या, पण सोशली आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लाससाठी जी स्पेशल प्रोव्हिजन दिली गेली आहे ती फर्स्ट अमेंडमेंटने दिलेली. ओके, त्याच्यानंतर जे रेस्ट्रिक्शन्स आहेत फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन. आता फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन येतो कुठे तर आर्टिकल 19मध्ये येतं, अनुच्छेद 19मध्ये. तर त्याच्यामधला जो स्पीच अँड एक्सप्रेशनचा जो फ्रीडम आहे तो फ्रीडम ॲब्सोल्यूट नाही आहे, त्याला काहीतरी रेस्ट्रिक्शन्स आहेत आणि त्याचे जे रेस्ट्रिक्शन्स आहेत त्याचे अजून 3 ग्राउंड्स हे 1951च्या अमेंडमेंटने इन्सर्ट केले होते आणि ते होते पब्लिक ऑर्डर, फ्रेंडली रिलेशन विथ फॉरेन स्टेट आणि इन्साइटमेंट टू अन ऑफेन्स. म्हणजेच पब्लिक ऑर्डर किंवा फॉरेन स्टेटशी जे फ्रेंडली रिलेशन आहे ते हार्म होत असेल तर किंवा असं कोणतं तरी तुम्ही स्पीच किंवा एक्सप्रेशन देताय ज्यामध्ये इन्साइटमेंट ऑफ ऑफेन्स होतोय, म्हणजेच ऑफेन्स करण्यासाठी तुम्ही प्रवृत्त होत आहे, तर असे जे स्पीच किंवा एक्सप्रेशन्स आहेत तिथं तुम्हाला फ्रीडम ऑफ स्पीच एक्सप्रेशन नाही आहे. ओके, तर हे जे रेस्ट्रिक्शन्स आहेत हे रिझनेबल मानले गेले होते आणि ह्या अमेंडमेंटनुसार ते इन्सर्ट केले, नव्याने त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे की नॅशनलायझेशन ऑफ द ट्रेड किंवा बिझनेस बाय द स्टेट नॉट इनव्हॅलिड ऑन द ग्राउंड दॅट व्हायोलेशन ऑफ द राईट टू ट्रेड ऑर बिझनेस. म्हणजे स्टेट जो नॅशनलायझेशन करतो एखाद्या ट्रेडचं किंवा बिझनेसचं, जे स्टेट स्वतः ते करतंय तर तो राईट टू ट्रेड किंवा बिझनेसचं कुठल्याही ग्राउंड्सवरती इनव्हॅलिड नाही होत आहे. म्हणजे स्टेटला सुद्धा पॉवर्स आहेत किंवा स्टेटला सुद्धा अधिकार आहेत की ते ट्रेडिंग करू शकतात. ओके, त्याचबरोबर आर्टिकल 31A आणि 31B हे दोन्ही इन्सर्ट केले होते जे की सेव्हिंग लॉज विषयी होते. हे कनेक्टेड आहेत फर्स्ट पॉईंटशी, सेव्हिंग लॉज जे आहेत ह्याच्याशी कनेक्टेड आहे. ओके,
त्यानंतर नेक्स्ट कोणती इम्पॉर्टंट अमेंडमेंट आहे तर 24th अमेंडमेंट, जी की 1971. जर तुम्ही आतापर्यंतच्या सगळ्या अमेंडमेंट्स बघितल्या तर सगळ्याच अमेंडमेंट्स ह्या इम्पॉर्टंट आहेत. फक्त त्याच्यातल्या ज्या बऱ्यापैकी इम्पॉर्टंट आहेत त्याच मी तुम्हाला सांगते. जर तुम्ही सेल्फ स्टडी करत असाल तर अजूनही बऱ्याचशा अशा अमेंडमेंट्स आहेत ज्या की खूप इम्पॉर्टंट आहेत. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने जेवढ्या इम्पॉर्टंट्स आहेत तेवढ्या मी आता सध्या घेत आहे. सो 24th अमेंडमेंटनं काय दिलं आहे तर जी पॉवर ऑफ पार्लिमेंट आहे, जी की कॉन्स्टिट्यूशन मध्ये अमेंड करण्याचे म्हणजेच फंडामेंटल राईट्स अमेंडमेंट असू दे किंवा ओव्हरऑल कॉन्स्टिट्यूशन अमेंड करण्याचे जे पॉवर्स आहेत तर ते कुणाला दिले होते तर पार्लिमेंटला दिले गेले. त्याचबरोबर कंपल्सरी फॉर प्रेसिडेंट टू गिव्ह असेंट टू द कॉन्स्टिट्युशनल बिल. पहिल्यांदा असं होतं की कॉन्स्टिट्युशनल बिल आपण बिल ज्यावेळी पाहिलेलं आहे त्यावेळी मनी बिल, ऑर्डिनरी बिल आणि कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट बिल असे 3 प्रकारचे पाहिले होते. आणि त्याच्यामध्ये थर्ड वन जे की कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट बिल आहे. सध्या जी प्रोसिजर आहे अशी आहे की प्रेसिडेंटला असेंट द्यावीच लागते. पण आधी असं होतं की कोणत्याही कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट बिल असेल प्रेसिडेंटला मॅन्डेटरी नव्हतं किंवा कंपल्सरी नव्हतं की त्याच्यावरती ते असेंट दिलीच पाहिजे. तर ह्या 24th अमेंडमेंटने हे इन्सर्ट केलं गेलं की प्रेसिडेंटला जे बिल अमेंडमेंट आलेलं आहे त्याच्यावरती असेंट देणं गरजेचंच आहे. त्यानंतर आर्टिकल 13 अमेंड केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कोणतीही जी अमेंडमेंट केली जाईल 368 मध्ये त्याला आर्टिकल 13 लागू होणार नाही असं म्हणून सांगितलं आहे. आणि आर्टिकल 13 कशाविषयी सांगताय तर आर्टिकल 13 हे लॉज जे की इनव्हॅलिड होतील किंवा व्हॅलिड होतील ह्याच्याविषयी सांगितलं जातं, म्हणजे डिरोगेशनमध्ये जातात. आणि त्याच्यामध्ये मग लास्ट क्लॉज आहे आर्टिकल 13चा ज्यामध्ये सांगितलं की जे 368 मध्ये येऊन राज्यघटनेत जे काही बदल केले गेले आहेत तर त्या अमेंडमेंट्सवरती जो आर्टिकल 13 आहे तो मात्र लागू केला जाणार नाही. त्यानंतर नेक्स्ट आहे 25th अमेंडमेंट जी की 1971ला केली आहे, ज्याच्यामध्ये नवीन आर्टिकल कोणता इन्सर्ट केला आहे तर 31C, जिथं आपण आर्टिकल 31A आणि 31B बघितलं आहे जे की इन्सर्ट झालं होतं फर्स्ट अमेंडमेंट ॲक्ट अंडर. त्याच पद्धतीनं 31C सुद्धा त्याला इन्सर्ट झालं पण ते 25th अमेंडमेंटने इन्सर्ट झालेलं आहे. सो हे लक्षात ठेवा की 31AB फर्स्ट अमेंडमेंट आणि 31C जो आहे तो मात्र 25th अमेंडमेंट आहे. त्याचबरोबर फंडामेंटल राईट टू प्रॉपर्टी जो होता त्या फंडामेंटल राईटला कुठेतरी लिमिट केलं गेलं होतं आणि त्याच्या अनुषंगाने किंवा त्याला गृहीत धरूनच 31C हा इन्सर्ट केला होता. त्यानंतर 42nd अमेंडमेंट ह्यालाच आपण मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणतो, जे की सगळ्यात मोठ्या अमेंडमेंट्स यामध्ये झाल्या होत्या. सगळ्याच म्हणजे बऱ्याचशा अमेंडमेंट्स ह्या 42nd अमेंडमेंटमध्ये झाल्या होत्या जे की 1976ला झाली होती आणि त्याला आपण मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणतो. का मिनी कॉन्स्टिट्यूशन का म्हणतो कारण निम्म कॉन्स्टिट्यूशन ह्या 42nd अमेंडमेंटने अमेंड झालं होतं. तर मेन गोष्टी मी याच्यात घेतल्या आहेत की 42nd अमेंडमेंटने काय काय इन्सर्ट झालेलं आहे तर सोशलिस्ट, सेक्युलर, इंटिग्रिटी हे जे 3 वर्ड्स आहेत ज्यावेळी आपण प्रिॲम्बल बघितले आहेत त्यावेळी सुद्धा ही 42nd अमेंडमेंट आपण बघितली आहे. तर त्याच्यामध्ये हे 3 वर्ड कधी इन्सर्ट झाले आहेत तर 42nd अमेंडमेंटने. त्याचबरोबर फंडामेंटल ड्युटीज कोणत्या कोणत्या अमेंडमेंट्सने ॲड झाल्या तर ते 42nd अमेंडमेंट जो की पार्ट 4A म्हणून इन्सर्ट केला गेला, म्हणजे न्यू पार्ट इन्सर्ट केला गेला. मग ज्यावेळी आपण ड्युटीज बघितल्या आहेत त्यावेळी सुद्धा हे बघितलं आहे की ड्युटीज कोणत्या अमेंडमेंटने इन्सर्ट झाल्या तर 42nd अमेंडमेंट. त्यानंतर प्रेसिडेंट शॅल ॲक्ट इन अकॉर्डन्स विथ द ॲडवाइस ऑफ द काउन्सिल ऑफ मिनिस्टर इन डिस्चार्ज ऑफ हिज फंक्शन अंडर आर्टिकल 74. हे सुद्धा आपण बघितलं आहे की 74 मध्ये काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स आणि त्यांचं जे कॅबिनेट आहे त्याच्यावरतीच ॲक्ट झालं पाहिजे किंवा प्रेसिडेंटनं ॲक्ट केलं पाहिजे. ओके, म्हणजेच प्रेसिडेंट स्वतःची मतं नाही ठेवू शकत. काही ॲक्ट करायचे आहेत ज्याच्यावरती काउन्सिल ऑफ मिनिस्टर्सने ॲडवाईस केली आहे तर त्याच ॲडवाईसनुसार त्यांना त्याचे फंक्शन्स डिस्चार्ज केले पाहिजे. हे आर्टिकल
74मध्ये दिलेला आहे आणि 74मध्ये इन्सर्ट कधी झालेला आहे तर 42nd अमेंडमेंट. त्यानंतर कोणता पार्ट ॲड केले गेलेला आहे तर ट्रिब्युनलचा पार्ट. ओके, जो की पार्ट 14A मध्ये आलेला आहे, जे की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल आपण बघतो. ट्रिब्युनल्स जे की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आहेत आणि अदर मॅटर्ससाठी आहेत. ओके, त्याच्या अंडर मग 323A आर्टिकल इन्सर्ट केला आणि 323B आर्टिकल जे आहे, हे 2 आर्टिकल्स ह्या अमेंडमेंटनुसार इन्सर्ट केलेले. त्याचबरोबर नेक्स्ट काय आहे तर कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ज्या आहेत त्या ज्युडिशियल स्क्रुटिनीच्या पलीकडे आहेत. ओके, म्हणजे कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटवरती ज्युडिशियल स्क्रुटिनी सुद्धा होऊ शकते. ओके, त्याचबरोबर 3 नवीन डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स म्हणजे मूलभूत डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स जे की मूलभूत तत्व होती ती कुठून ॲड केली गेली, नवीन कुठली ॲड केलेली आहेत तर इक्वल जस्टिस अँड फ्री लिगल एड, त्याचबरोबर पार्टिसिपेशन ऑफ दी वर्कर्स इन द मॅनेजमेंट ऑफ इंडस्ट्रीज आणि प्रोटेक्शन ऑफ एन्व्हायरमेंट. ह्या आपण ज्यावेळी DPSP म्हणजेच डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीज किंवा राज्याची मूलभूत तत्वे ज्यावेळी बघितली आहेत त्यावेळी सुद्धा आपण ही अमेंडमेंट बघितली आहे आणि त्याचा मराठीतून अर्थसुद्धा आपण बघितलेला आहे. त्याचबरोबर प्रोक्लेमेशन ऑफ नॅशनल इमर्जन्सी जी आहे ती पार्ट ऑफ द टेरिटरी ऑफ इंडियामध्ये सुद्धा करता येते. म्हणजेच नॅशनल इमर्जन्सी काय तर आणीबाणी आहे. आणीबाणी लागू करताना पहिल्यांदा असं होतं की फक्त तेवढ्याच होल टेरिटरीमध्ये होत होती, म्हणजे इंडियाच्या सगळ्या भागात ती लागू करायला लागत होती. पण ज्यावेळी 42nd अमेंडमेंट झाली त्यावेळेस मात्र थोडा जरी पार्ट असेल तर त्याच्यामध्ये नॅशनल इमर्जन्सी लागू करता येते. ओके, आणि त्याचबरोबर लास्ट जे काय झालं होतं ते ऑल इंडिया सर्व्हिसेसची जी एस्टॅब्लिशमेंट आहे ती सुद्धा 42nd अमेंडमेंटने केली होती. तर ऑल इंडिया ज्युडिशियल सर्व्हिसेस म्हणजेच काय की जसं आपण ऑल इंडिया ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस बघतो म्हणजे IAS बघतो, IFS बघतो, त्याच पद्धतीनं ऑल इंडिया ज्युडिशियल सर्व्हिसेससुद्धा ह्या अमेंडमेंटने इन्सर्ट केल्या होत्या. जी नेक्स्ट अमेंडमेंट ते आपण अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टिल लास्ट. काही जर क्वेरीज असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकून द्या. ओके, सी यू इन नेक्स्ट लेक्चर.